नमस्कार. 12वीच्या राज्यशास्त्राचा पुस्तकातला एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टॉपिक आज आपण समजून घेणार आहोत. राष्ट्रीय एकात्मता. अ, हा फक्त परीक्षेसाठीच नाही, तर खरं तर आपला देश कसा एकसंध राहतो हे समजून घेण्यासाठीही खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूया. आपण सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने करूया. विचार करा, भारतासारखा देश, जिथे इतकी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विविधता आहे, तो देश शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवू शकतो तरी कसा? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला या संपूर्ण विवेचनात शोधायचं आहे. ओके, तर हा विषय आपण कसा समजून घेणार आहोत? आपण 5 टप्प्यांमध्ये पुढे जाऊ. सगळ्यात आधी बघूया शांतता आणि स्थैर्यासमोरचं आव्हान काय आहे. मग राष्ट्रीय एकात्मता म्हणजे नेमकं काय, त्यात राज्याची भूमिका काय असते, कोणती मूल्ये यामागे आहेत, आणि शेवटी या सगळ्या विविधतेतून आपण एकतेकडे जातो तरी कसे. चला, तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. शांतता आणि स्थैर्याचं आव्हान. म्हणजे भारताची जी गुंतागुंतीची सामाजिक रचना आहे, ती आधी आपल्याला समजून घ्यावी लागेल. हीच विविधता अनेकदा शासनासमोर एक मोठं आव्हान उभं करते, नाही का? आणि ही विविधता येते कुठून? तर ती अनेक स्तरांवर आहे. सामाजिक विविधता आहे, म्हणजे जातीय रचना. आर्थिक विषमता आहे. सांस्कृतिक फरक आहेत. प्रत्येक धर्माच्या वेगळ्या परंपरा आहेत. भाषा तर कितीतरी आहेत आपल्या देशात. आणि प्रादेशिक अस्मितासुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टींना एकत्र घेऊन चालणं हेच खरं आव्हान आहे. मग एवढी सगळी विविधता सांभाळायची कशी? याचं उत्तर आहे राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेत. चला तर मग बघूया की ही संकल्पना नक्की आहे तरी काय. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर देशातल्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणं. पण यात एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांची जी मूळ ओळख आहे ती पुसून टाकायची नाहीये. ती टिकवून ठेवत एक आपण भारतीय असल्याची भावना, एक आपलेपणा निर्माण करायचा आहे. हीच आहे राष्ट्रीय एकात्मतेची प्रक्रिया. ही गोष्ट समजून घेण्यासाठी इथे 2 खूप भारी मॉडेल्स दिली आहेत, मेल्टिंग पॉट आणि सॅलड बाउल. आता मेल्टिंग पॉट म्हणजे काय? कल्पना करा की एका भांड्यात तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी टाकल्या आणि त्या वितळून एक नवीनच पदार्थ तयार झाला. म्हणजे मूळ ओळखच संपली. अमेरिकेत बऱ्याचदा हे मॉडेल वापरलं जातं. पण भारताने काय स्वीकारलं? तर सॅलड बाउल मॉडेल. आता सॅलडमध्ये कसं असतं? काकडी, टोमॅटो, गाजर सगळे पदार्थ एकत्र असतात, पण प्रत्येकाची चव आणि ओळख कायम राहते, नाही का? तसंच भारतात आहे. विविध संस्कृती एकत्र येतात, पण आपली ओळख टिकून ठेवतात. आणि म्हणूनच हे मॉडेल आपल्यासाठी परफेक्ट आहे. आणि हीच कल्पना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी किती सुंदर शब्दात मांडली आहे पहा. ते म्हणतात, राष्ट्रीय एकात्मता विटा आणि सिमेंटने बांधता येत नाही. ती छिन्नी आणि हातोड्याने तयार करता येत नाही. ती लोकांच्या मनात आणि हृदयात शांतपणे वाढली पाहिजे. म्हणजे काय? तर ही एकात्मता बाहेरून लादता येत नाही. ती आतून, लोकांच्या मनातून यायला हवी. ही एक भावनिक गोष्ट आहे, फक्त कायदेशीर नाही. ठीक आहे. तर ही एकात्मता लोकांच्या मनात वाढली पाहिजे, पण तिला प्रोत्साहन देण्यासाठी, एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी राज्याची म्हणजे सरकारची भूमिका काय असते? चला, आता राज्याच्या भूमिकेचे 5 महत्त्वाचे स्तंभ समजून घेऊया. राज्याची भूमिका खूपच मोठी आहे. पहिलं काम म्हणजे देशात शांतता आणि सुव्यवस्था राखणं, बाहेरच्या आणि आतल्या धोक्यांपासून देशाचं संरक्षण करणं. दुसरं, आर्थिक प्रगती, लोकांच्या गरजा पूर्ण करणं आणि विषमता कमी करणं. तिसरं, राष्ट्र उभारणी, म्हणजे वेगवेगळ्या गटांमध्ये आपण एक आहोत ही भावना वाढवणं. चौथं, शासन, म्हणजे लोकांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणं. आणि 5वं म्हणजे लोककल्याण, सामाजिक न्यायाच्या माध्यमातून जे मागे राहिले आहेत त्यांना पुढे आणणं. या सगळ्या गोष्टी मिळूनच एकात्मतेचा पाया मजबूत होतो. बरं, फक्त राज्याने काम करून भागत नाही. एकात्मता टिकवण्यासाठी काही सामायिक मूल्य, काही शेअर्ड बिलीफ्स पण लागतात, जे देशातले सगळे नागरिक मानतात. पाहूया हे मूल्य कोणती आहेत. ही मूल्य म्हणजे एकात्मतेचा आत्मा आहेत. कोणती आहेत ती? तर समान नागरिकत्व, म्हणजे देशातला प्रत्येक नागरिक समान आहे. विविधतेतील एकता, हे तर आपलं ब्रीदवाक्यच आहे. वेगवेगळ्या समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना. धर्मनिरपेक्षता, म्हणजे राज्याचा कोणताही एक धर्म नाही. आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय व समानता. ही मूल्य आहेत जी आपल्याला एकत्र बांधून ठेवतात. आणि हो, परीक्षेच्या दृष्टीने हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. राज्य आणि नागरिक
या दोन्ही शक्ती एकत्र येऊन एकात्मतेचा मार्ग कसा तयार होतो ते पाहूया. हे चित्र पहा, किती समर्पक आहे. आपण जे सॅलेड बोल मॉडेल बघितलं त्याचं हे अगदी उत्तम उदाहरण आहे. वेगवेगळे घटक आहेत, पण ते सगळे मिळून एकाच रोपाला, एकाच देशाला वाढवत आहेत, एकत्र वाढत आहेत. तर मग या सगळ्या विवेचनाचा सार काय? खरी राष्ट्रीय एकात्मता तेव्हाच शक्य होते जेव्हा दोन गोष्टी एकत्र येतात. एकीकडे राज्य न्याय आणि विकासासाठी एक चांगली व्यवस्था निर्माण करतं आणि दुसरीकडे नागरिक आदर आणि समानतेसारखी मूल्य मनापासून स्वीकारतात. ही एक दुतर्फी प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जाता जाता एका प्रश्नावर विचार करायला हरकत नाही. आजच्या काळात म्हणजे 21व्या शतकात राष्ट्रीय एकात्मतेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल असं वाटतं? नक्की विचार करा.